वाटी खजूर मी घेतलेला आहे। तर ह्याला आपण 2 तासासाठी भिजत ठेवणार आहोत। तर त्यासाठी इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे। हे कोमट पाणी आहे। ह्याला आपण असंच 2 तास भिजवून घेऊया। तर त्यासाठी इथे मी काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहेत, अक्रोड घेतलेले आहेत, सफेद तीळ आहे आणि थोडीशी खसखस आहे। तर मी हे ड्रायनट्स घेतलेले आहेत। तुमच्याजवळ जे अवेलेबल असतील तुम्ही ते घेऊ शकता, कमी जास्त असले तरी चालून जातात। आता हे एक एक करून आपण कढई इथे मी गॅसवर ठेवलेली आहे गरम करण्यासाठी। एक एक करून आपल्याला हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत। तर सगळ्यात अगोदर मी यामध्ये बदाम घातलेले आहेत। आता बदाम आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। हलकासा कलर चेंज झाला की आपल्याला ह्याला काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये आता आपण काजू घालून घेणार आहोत। हे मी अख्खेच बदाम आणि काजू घेतलेले आहेत। तुम्हाला हवे तर तुम्ही तुकडे करून घेऊ शकता। ह्यालाही आपल्याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचे। काजूही आपले भाजून झालेले आहेत। आता ह्यालाही आपण काढून घेऊयात। आता आपण जे आपले अक्रोड आहेत ते भाजून घेणार आहोत। अक्रोडही आपले भाजून झाले। आता आपण काढून घेऊया। आता याच कढईमध्ये आपल्याला जी आपण खसखस घेतली होती ती भाजून घेणार आहोत। खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही। थोडासा कलर चेंज झाला की लगेच काढून घ्यायची। तर यातच आपण आपले सफेद तीळ भाजून घेऊया। तीळही छान भाजून झाले। आता आपण गॅस बंद करून त्यालाही काढून घेऊया। सर्व ड्रायनट्स आपले भाजून झालेले आहेत। याला आता आपण असंच थंड करायला ठेवून देऊया। 2 तास झालेले आहेत, आपले खजूर भिजून झाले। आता याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। छान प्युरे करून झालेली आहे आपली। आता आपण गॅस ऑन देणार आहोत। तर त्यामध्ये 1 चमचा मी तूप घालून घेते। कढईमध्ये आपले हे प्युरे आपण घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घेऊया। थोडंसं आपल्याला ह्याला 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आता याचा कलरही चेंज झाला आहे आणि आता थिक गोळाही तयार झालेला आहे। इतपत आपल्याला हे खजूर परतून घ्यायचे। आता आपण गॅस बंद करून घेऊयात आणि त्यामध्ये आपण जे नट्स रोस्ट करून ठेवले होते ते घालून घेणार आहोत। यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घेऊ आणि इथे मी मखाने पावडर घेतलेली आहे। त्याऐवजी तुम्ही ओट्स पावडर घेतली तरी चालेल। तर हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणखी गोड जर तुम्हाला हवा असेल तर यामध्ये तुम्ही मधही घालू शकता। आता हे छान मिक्स करून घेऊयात आपण। तर इथे मी केक टिन घेतलेला आहे, त्याला ऑइलने बटर पेपर लावून ग्रीस करून घेतले। आता हे मिश्रण आपण त्यामध्ये घालून घेऊया। आता ह्याला छान असं आपण पसरून घेऊया। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही प्लेटमध्ये ह्याला काढून घेऊ शकता। तुमच्याजवळ जर केक टिन नसेल तर ह्याला एक लेवल करून घेऊयात आपण। एकसारखं करून झालेलं आहे आपलं। आता याला आपण 2 तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून देऊया। 2 तासानंतर आपण याला फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता आपण याचा बटर पेपर काढून घेऊया।
हे नट्स बार आहेत, त्यामुळे आपण याला बार शेपमध्ये कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी मधोमध कट देऊन असं आपण बार कट करून घेणार आहोत. असेच आपण सर्व बार कट करून घेऊयात. आता आपले सर्व बार कट करून झाले. आतमध्ये नट्स वगैरे किती छान आहेत. हे एनर्जी बार आहे. खजूर ड्राय नट्सने परिपूर्ण आहे. हे मुलांच्या छोटे छोटे भुकेसाठी अगदी छान हेल्दी स्नॅक्स आहे हा. जर तुम्हाला माझा हा नट बार आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.